हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहे सगळे? सगळे ओके असायलाच पाहिजे। मी तुमची स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आता भरपूर टाइम झालेला आहे, अमूल्य स्कूलमध्ये गेलेली आहे आणि माझी कामं आणखीन बाकी आहे। कारण आज म्हणजे तिची ना रोज शाळा सकाळून राहते, पण आज थोडं म्हणजे शनिवार आहे त्यामुळं ती टायमिंग लेट आहे तिची। तर मी सुद्धा लेट उठली झोपीमधून, कारण सकाळून जर शाळा असली ना तर लवकर उठावं लागतं। आणि आता मी म्हटलं की थोडा टाईम आहेच, तर म्हणून थोडी लेट काय थोडीच भरपूर लेट मी उठलेली आहे। आणि माझे कामं आणखीन इतके सारे आहेत, व्हायचेच आहे, काहीच झाले नाही। मला ते कामं करायचे आहे आणि माझ्या घरी पाहुणेसुद्धा येत आहे। मला वेळेवरती लगेच आता थोड्या वेळ झाला फोन आला होता की आम्ही येणार आहोत म्हणून। मला त्यांचंसुद्धा आवरावर करायचं, म्हणजे कुणी जर आलं ना तर हे सगळ्या पसारा चांगला दिसत नाही। मुलं स्कूलमध्ये गेली आहे तोपर्यंत माझे सगळे कामं झाले पाहिजे, कारण आणखी काहीच कामं झाले नाही आहे। तर मी पहिल्यांदा ते करून घेते। आणि आता स्कूलमध्ये तिला मी काही सोडून द्यायला गेली नाही, कारण तिचे बाबाच गेले। तर ती मला म्हणत होती की आई तू काही येऊ नको, मीच जाते बाबासोबत। म्हटलं ठीक आहे, मग काय, मला माझे कामं होऊन जाते म्हटलं बाकीचे, त्यामुळे मग तीच गेली। तर आता त्यानंतर पाहुणे कोण येत आहे पहिल्यांदा ते आपण बघू, ते तुम्हाला कळेलच। चॉकलेट आणलं मी दाखव। डब्बा संपवला का तू? डब्बा फिनिश केला का? मग काय खाल्लं? काय खाल्लं? टिफिन फिनिश नाही केला तर मग काय खाल्लंस तू? मी हे असं परत आणलं का? हा हे असं परत आणलं? कोणी दिलं का तुला? एक घास सुद्धा खाल्ला नाही दिलं, एक घास। जेवढे दिले ना तेवढे परत आणले का ग? मग पेन्सिल चॉकलेट कोणी दिले तू? मॅडमनी दिलं। मॅम की मॅडमनी? मॅम न मॅडम नाही का तुझी? चॉकलेट कोणी दिलं? चॉकलेट कोणी दिलं तुला? हे हा हे दो हा दो मॅम ने दिले। टेंबल असं नाही चांगली। सर ने दिले? कोणते सर आले तुझ्या स्कूलमध्ये? बर्थडे होता का कोणाचा? नाही, मग माझ्या तिकडच्या दीदीचा बर्थडे होता। मग तिकडल्या दीदीचा बर्थडे होता, तर मग तू चॉकलेट त्या दीदीने दिलं का तुला? नाही, ते दिलं पण तू मागितलं का कोणाला? नाही, मग वापस दिला तिकडच्या दीदीने। हो का? तू मागित नाही ना कोणाला? मग मी नाही एक घेतलं, मॅमनी एक दिलं, मग दुसऱ्या दीदीने अजून दिलं। पेन्सिल कोणी दिली मग ही? त्याची मॅम। कशाबद्दल? मॅडम। कशाबद्दल? सगळ्यांना दिलं। सगळ्यांना दिला का? मला पण दिलं। सगळ्यांना दिलं का? हा। कोणता पराक्रम करून आली स्कूल मधून? हे कोणता कलर आहे? कोणता कलर आहे? विचारलो बरं। कोणता कलर आहे तू सांग? अरे समजे सेम सेम हो, कोणता कलर आहे सांग? त्यानंतर ना मी इथे स्वयंपाकाला घेतलं आणि पहिल्यांदा पीठ मळून घेतलं, कारण मला आज पराठे करायचे होते काकडीचे, त्यासाठी। आणि काय करायचं स्वयंपाकाला तो प्रश्न खूप भारी राहतो, तर म्हणून मग सकाळी सकाळी मस्त पराठे सगळं करणार होती। आणि तेवढ्यातच मला चटका लागला। मला पोळी ते पराठा घ्यायच्या ऐवजी तो तावाच लागलेला होता आणि इतका चटका लागला होता ना की मी ते सांगू पण शकत नाही। म्हणजे लगेच काही सेकंदामध्ये मला इतकं पांढरं पांढरं झालं होतं तिथं, म्हणजे सुचत पण नव्हतं मला काय करावं काय नाही, कारण इतकी सारी आग होत होती त्याची। तुम्ही बघू शकता माझ्या बोटाला किती सारं लागलेलं आहे, तर म्हणजे तुम्हाला कळून जाईल की नाही खरंच हिला लागलेलं होतं। बघा पोपवा पूर्ण आलेला होता तो। आणि त्यानंतर मी जे जेवण करायला केलं होतं ना ते साधं सिंपल केलं होतं, पण जेवणसुद्धा करावं की नाही असं वाटतं, कारण पोळीसुद्धा तोडता येत नव्हती, इतका त्रास होत होता। आणि त्यानंतर शिवानी आली होती घरी, म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि ती आली, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाली होती आणि तिकडूनच ती परत गावाकडे जाणार होती। तर इथे ना तुम्ही बघू शकाल सोबत घेतला फक्त तू एल्ली गेली तर नाही, तर तू मोबाईल मागतो मला कुठे गेली म्हणजे ऐकत नाही तुले। दवाखान्यात मी म्हटलं होतं शांत बस रिद्धी तू बसली होती काय? शेवटी त्या काकाले मोबाईल घ्यायला लागला तुझ्या जवळचा।
शाळेत जायचं रडतो रोज. चला म्हणून फटाका घेतलाय. हॅलो आजचा ब्लॉग माझा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पण जास्त काही नाही, थोडं मी दाखवलेलं आहे आजचं जे माझं सकाळपासूनचं जे रुटीन होतं ते. तर इथे माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.